हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योग श्लोक 11. अयनेषु च सर्वेषु यथा भागम् अवस्थितः भीष्मामेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. अयनेषु व्यूहरचनेतील महत्त्वाच्या ठिकाणी, च सुद्धा, सर्वेषु सर्व ठिकाणी, यथाभागम निरनिराळ्या नेमलेल्या स्थानी, अवस्थितः स्थित असलेले, भीष्मम पितामह भीष्मांना, एव निश्चित, अभिरक्षन्तु सर्व प्रकारे सहाय्य करा, भवन्तः तुम्ही, सर्वे सर्वांनी, एव हि निश्चितच. आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे. तात्पर्य: भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण महत्त्व दिले नाही असे कोणाला वाटू नये, म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुत्सद्देगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव निस्संशय सर्वश्रेष्ठ योद्धा आहेत, पण ते वृद्ध असल्या कारणाने त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्रू या संधीचा लाभ उठवू शकेल. यास्तव इतर योद्ध्यांनी आपली नियुक्त ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचना भेदू न देणे हे महत्त्वाचे होते. कुरूंचा विजय भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले. युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला निश्चिती होती. याचे कारण म्हणजे ज्यावेळी मोठमोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते, त्यावेळी तिने या दोघांकडे न्याय याचना केली होती, पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून होता. या दोघांच्या मनात पांडवांविषयी जिव्हाळा असला तरी द्यूत क्रीडेप्रमाणेच आताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती. हरे कृष्ण.